आपणास आज मी असा अवलिया दाखवणार आहे की जो अवलिया उलट चालत आहे। तो अवलिया कोठून कोठपर्यंत उलट चालत आहे, त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात किंवा अन्य काही त्यांच्या समस्या आहेत, आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलू आणि त्यांची सर्व माहिती जाणून घेऊया। माऊली रामकृष्ण हरी। जी हरी माऊली। माऊली काय नाव आपलं? माझं नाव बापूराव दौडोमंत गुंडे, राहणार पुणे, वय 58, शिक्षण MA समाजशास्त्र। मी गेले कित्येक वर्षापासून उलट पायी प्रवास करतो। उलट चालण्याचा हेतू हा की लोकांनी सरळ चालावं, सरळ वागावं, माणुसकी आपुलकी जपावी, आपल्या ज्येष्ठांचा, आई वडिलांचा, गुरुजांचा आणि खास करून भारतीय सुसंस्कृतीचा सन्मान करावा, असा माझा तळमळीचा उद्देश आहे। सगळ्यात महत्वाचं, हम सब एक है, हम सब बांधव आहे। तुमची बंधुता, तुमची एकता पावलं पावली एकमेकाला सहकार्य करण्यामध्ये कामी आली पाहिजे, तरच त्या वाक्याला काहीतरी अर्थ आहे, नाहीतर काही उपयोग नाही। बर माऊली, मला सांगा, आपण हे उलट चालताय, हे काय अगोदर नवस वगैरे केलता का काय? असं मी नवस यासाठी नाही, लोकांना किंवा शासनाला सरळ सांगितलेलं माझं कधीच काही कळालं नाही। गांधीजीच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने कित्येक आंदोलन केली, कित्येक निवेदन दिली, पण सरकारला जाग आली नाही। मी तेव्हा असा काही स्वप्नातला दृष्टांत माझ्या अंमलात आणला की त्या स्वप्नात दाखवलं गेलं, मी जसं दिसलो गेलो, तसंच चाललो, तसंच वागलो, तसंच सर्व चित्रित केलं। त्यावेळेस सरकारला जाग आली, नेत्यांना जाग आली, नागरिकांना जाग आली। माझा संदेश ऑटोमॅटिक फॉरवर्ड गेलं आणि मला जी जनजागृती करायची होती, जे विश्वकल्याणाच्या कामासाठी काम करायचं होतं, ते आपोआप सफल होत गेलं। आणि एक विशेष म्हणजे खास गोष्ट सांगायची म्हणजे ज्यावेळेस मोबाईल बदली होत गेलं आणि जे मोठे मोबाईल आले, शूटिंग चालू झाल्या, त्यानंतर माझं काम लोकांना दिसू लागलं, सरकारला दिसू लागलं आणि मी आपल्या सर्वांचा मी आभारी आहे। माऊली, आपण ही उलटी वारी करताय, हे कितवं वर्ष आहे आपले? माऊली, मी कित्येक वर्षापासून वर्ष आणि दिवस आणि कुठून कुठपर्यंत निघाला हे अजिबात सांगत नाही, का तर लोक ह्याचा वेगळाच अंदाज करायला, त्यांना वाटतं मी काय रेकॉर्डच करणार आहे, मला काय नेताच व्हायचंय, मला नेता वगैरे काही व्हायचं नाही। त्यामुळे मी सांगणं बंद केलेलं आहे। माझ्या बंधू आहे म्हणलो, एक सांगितलं तर ते छापून दुसरंच येतं, त्यामुळे त्या माणसाची चूक शोधायला मला वेळ नाही। त्यामुळे मी लोकांना हे आवाहन करतो, मी आता आकाशात निजट टपकलेला आहे, इंदापूरचे अकलूज या वारीमध्ये तुम्हाला दिसलेलं आहे, त्या रस्त्यावर मी दिसलेलो आहे, एवढंच घ्या। सगळ्यात महत्वाचं, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, इतर संतांच्या पालखी मार्गाच्या रस्त्यातून मी कित्येक वर्षापासून आंदोलन केली, सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला। पुणे ते मुंबई मंत्रालय आझाद मैदानावर 7 वेळा उलटा चालत गेलो, शासनाला जाग। MI शिवरीच्या ब्रिज पासून मी तपासणी करत आलो। MI शिवरीच्या ब्रिज नंतर एक लहान ब्रिज लागतो, तिथे काचेचा ढिगारा पडला होता, त्यानंतर लोणंदच्या रेल्वे ब्रिजवर काचेचा ढिगारा पडला होता। मी सरकारला आवाहन केलं, गुप्तचर यंत्रणेला आवाहन केलं, माझ्या बंधूंनी बघितलो, माझ्या 5 काच। आता हे जे वारकरी चालत आहेत, पायी वारकरी चालत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल किंवा काय तुमच्या अशा शुभेच्छा वगैरे द्याल? जे पायचं मी तर उलट चालताय, सगळे सरळ चालतायत, त्याच्यासाठी काय सांगाल? पटकन इथे बाहेरच दिसते माणूस, काय संदेश द्याल मला तुम्ही? का नाही, सांभाळून चला, जरा जीवाला जरा रोड खराब आहेत, सावकाश चला, असं उलट। आता मी सांगतो यांचं प्रत्युत्तर देतो, मी खराब रोडून चालण्याचा मला आनंद आहे, कारण तिथं सरकारला जागा करायचा मला वेळ मिळतो, आणि जिथं संरक्षणाची तर मला संरक्षणाची काहीच गरज नाही, काय हातावर शिर घेऊन चालतो, मी मेलो तरी मला हरकत नाही, पण माझी माणसं वाचली पाहिजे, हा माझा दृष्ट। या ठिकाणी बघा माऊली, मला सांगा, एका वाक्य सांगा, आपण कुठून कुठपर्यंत असं हे उलट चालतंय? माऊली, हे सर्व गुपित ठेवलेलं आहे, मी आबाद बोलले असं समजावा, कारण रेकॉर्ड होते, ती लोकांना वाटतं मी काहीतरी रेकॉर्ड करतोय। माऊली, या ठिकाणी बघा, आज आपण पाहिला वारी मार्ग आपलं सांगत नाहीये कुठून कुठपर्यंत चालतोय, पण मित्रांनो, या ठिकाणी हे जे माऊली आहेत, बरंच अंतर या ठिकाणी उलट चालतायत। मित्रांनो, आपल्याला सरळ चालणं मुश्किल आहे आणि संपूर्ण वारी मार्गावर माझ्या माहितीप्रमाणे ते उलट चालत आहेत, रस्त्याने वाहनं येत आहेत, काही ठिकाणी खड्डे असत आहेत, म्हणजे खूपच धोकादायक अशी परिस्थिती असतानाही सहजासहजी सरळ चालणं जिथं शक्य नाही, त्या ठिकाणी हे माऊली पूर्ण उलट चालत आहेत। आणि सरकारला त्यांनी अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांना सांगितले की ज्या माझ्या मागण्या आहेत त्या सर्व आपण पूर्ण करा, हीच त्यांची या ठिकाणी
विठुरायाला जाताना त्यांची अपेक्षा आहे